नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आमच्या सर्वांकडेच भरपूर अशा सिल्क साड्या असतात, परंतु आपण त्याची जी घडी व्यवस्थित घालत नाही आणि त्यामुळे कपाटामधल्या ज्या साड्या आहेत त्यांची परिस्थिती अशी काही होऊन जाते. कपाटामध्ये भरपूर अशी जागा देखील आपल्याला या साड्या ठेवण्यासाठी लागते, कारण भरपूर महिलांकडे अशा सिल्क साड्या असतात. आपण डेली यूजसाठी अशा भरपूर साड्या यूज करत असतो, परंतु त्यांची जर घडी तुम्ही व्यवस्थित घालून ठेवली नाही तर साड्यांची परिस्थिती अशी काही होऊन जाते. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने साडीची घडी कशी घालायची, ते पण सिल्क साडीची घडी घालण्याच्या पद्धती, वेगवेगळ्या पद्धती मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे. एवढ्याशा साड्यांची जागा बघा, किती मोठी जागा यामध्ये लागते, परंतु तुम्ही जर अशा सोप्या पद्धतीने जर साडीची घडी जर घालून बघितली तर नक्कीच तुमच्या कपाटामध्ये भरपूर जागा देखील शिल्लक राहील आणि साडीची घडी कधीच निघणार नाही. आता भरपूर महिला सेम या पद्धतीच्या घड्या घालत असतात आणि अशी घडी घातल्यानंतर साडीची अवस्था अशा प्रकारे झालेली असते, कारण ही जी घडी आपण सिंपल जी घडी साडीची घालतो ती अगदी लवकर निघल्या जाते. साडी देखील कपाटामधून इकडे तिकडे सरकवली तरी ही साडीची घडी मोडून जाते, कारण त्या साड्या सिल्क असतात. काठापदरची साडी घडी लवकर निघत नाहीत, परंतु या ज्या सिल्क साड्या असतात त्यांची जी घडी आहे ती लवकर निघते आणि एवढ्याशा साड्यांची जागा बघा, एवढी मोठी जागा अडकून बसते. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घडी कशी घालायची ते पण सिल्क साडीची ते या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, या ठिकाणी मी एक छोटासा काठ असणारी सिल्क साडी घेतलेली आहे. तर मी या आधीच्या व्हिडिओमध्ये काठापदरच्या ज्या साड्या आहेत त्याच्या घड्या कशा घालायच्या ते तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि भरपूर जणांची कमेंट मला आली होती की तुम्ही सिल्क साडीच्या घड्या कशा घालायच्या ते आम्हाला सांगा. तर बघा, मी या ठिकाणी रेग्युलर साडीची घडी घालतो त्या पद्धतीने घडी घालून घेतलेली आहे. त्यानंतर बघा, व्हिडिओमध्ये जसं दिसतंय त्या पद्धतीने एकावर एक हे पदर ठेवायचे आहे आणि बघा, व्यवस्थित हे जे पदर ठेवल्यानंतर एक चौकोनी आकाराचा साडीचा भाग तयार होतो. आता जो ओपनवाला जो भाग होता तो या ठिकाणी अशा पद्धतीने घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचे जे खाली तुमच्या जर साडीला काही गोंडे वगैरे असेल ते देखील आतल्या साईडला जाईल आणि एक पॉकेट तयार होतं. हा उरलेला जो भाग आहे तो त्या पॉकेटमध्ये अशा पद्धतीने ठेवायचा आहे. अजून साडीची घडी संपलेली नाही आहे. तर बघा, आता एक साईड व्यवस्थित पॉकेटमध्ये पॅक झालेली आहे. अशी पूर्ण पॅक जी घडी आहे ती आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे. त्यानंतर बघा, आता एकावर एक हा भाग ठेवायचा आहे आणि या ठिकाणी देखील एक छोटंसं पॉकेट आहे, त्यामध्ये आपल्याला हा उरलेला भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आता बघा, कपाटामधून साडी कितीही इकडे तिकडे पडली किंवा तुमच्या हातातून जरी खाली कधी अचानक पडली तरीही त्याची घडी अजिबात निघणार नाही. आणि एवढ्या मोठ्या साडीची घडी बघा, आपण किती छोटीशी घडी या ठिकाणी तयार केलेली आहे. जर अशा पद्धतीने जर तुम्ही साड्यांच्या घड्या तयार करून ठेवल्या तर कपाटामध्ये तुमचा कधीच पसारा दिसणार नाही आणि भरपूर अशा साड्या देखील मावतील. परंतु तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि जे की तुमच्या कामी येणारे असू शकतात. तर बघा, त्यानंतरची दुसरी साडीची पद्धत घडी घालण्याची मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करते आहे. या ठिकाणी देखील मी अशी डेली यूजची साडीच या ठिकाणी घेतलेली आहे, जी सॉफ्ट आहे खूप आणि जिची घडी आपण अगदी नवीन पद्धतीने या ठिकाणी तयार करणार आहोत. सुरुवातीला मी या ठिकाणी साडीची डबल लेअरमध्ये या ठिकाणी घडी जी आहे ती तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर बघा, जो ओपनवाला पोर्शन होता तो अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे. मी 2 फोल्ड या ठिकाणी केलेले आहे. सेम त्याच पद्धतीने दुसरी जी बाजू आहे त्या पद्धतीने या समोरच्या साईडने जसं फोल्ड केलं त्याच पद्धतीने हे जे काठ आहे ते आपल्याला आतल्या साईडमध्ये फोल्ड करायचे आहे. ज्या पद्धतीने मी केलेलं आहे त्या पद्धतीने दोघंही बाजूंनी 2 वेळा मी फोल्ड केलं होतं. आता त्यानंतर बघा, हा संपूर्ण जो भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने एक भाग घेऊन असा फोल्ड करायचा आहे आणि दुसरावाला भाग त्यावरतीच यायला हवा इतका आपल्याला मोजमाप घ्यायचं आहे. तर बघा, आता हा जो भाग आहे तो अशा पद्धतीने एकावर एक दोघंही बाजू आहे त्या सारख्या राहतील त्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे. आणि हा समोरील जो उरलेला भाग आहे तो वरच्या साईडला एक पॉकेट तयार होतं, त्या पॉकेटमध्ये आपल्याला व्यवस्थित पॅक करून ठेवायचा आहे. हाताने व्यवस्थित सेट करायचं आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. अतिशय पॅक अशी ही घडी तयार झालेली आहे. साडी इकडे तिकडे कुठेही पडली तरीही घडी निघणार नाही. आणि हे जे पॉकेट आहे या ठिकाणी तुम्ही तुमचा ब्लाऊज देखील आरामात ठेवू शकतात. आणि बघा, अतिशय सोप्या पद्धतीने ही देखील घडी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे.
नक्की ट्राय करून बघा, कारण कपाटामध्ये महिलांकडे भरपूर अशा साड्या असतात आणि मी स्वतःच त्याचा अनुभव घेतलेला आहे की साडीची घडी जर आपण व्यवस्थित घालून ठेवली नाही तर आपण एक एक साडी काढतो त्यावेळेस दुसऱ्या साडीची देखील घडी मोडल्या जाते. आणि जर तुम्ही अशा पद्धतीची जर घडी तयार करून ठेवली तर नक्कीच तुमचं कपाट अगदी सुटसुटीत राहील. बघा, त्यानंतर आता दुसरी पद्धत आपण या ठिकाणी बघतोय. मी या ठिकाणी अशी साडी घेतलेली आहे की जिला काठसुद्धा नाही, अशी एकदम सिल्क साडी या ठिकाणी मी घेतलेली आहे. आणि या ठिकाणी आपण आज या साडीची घडी कशी घालायची ते बघणार आहोत. तर बघा, नेहमीप्रमाणे साडीची घडी घालून घेतल्यानंतर मी एका साईडने असं 2 फोल्ड करून घेतलेले आहे. आणि सर्व पद्धती वेगवेगळ्या आहे, युनिक पद्धती आहे, सेम पद्धती मी सांगत नाही आहे. तर बघा, दोघंही बाजूंनी 2दा मी या ठिकाणी फोल्ड करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता त्यानंतर बघा, आता हा जो फोल्ड केलेला होता त्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या साईडना देखील एक एक फोल्ड अशा प्रकारे करून घ्यायचे आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठं पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल. तर बघा, आता हा फोल्ड केल्यानंतर आपल्याला एका साईडने पुन्हा फोल्ड करायचा आहे. आणि या ठिकाणी जे छोटंसं पॉकेट तयार होतं, उरलेला भाग आपल्याला त्या पॉकेटमध्ये ठेवून द्यायचा आहे. आणि ज्या ठिकाणी आपण हे पॉकेट तयार केलं त्या साईडने व्यवस्थित याला हातामध्ये पकडून असं सेट करायचं आहे, जेणेकरून जे पॉकेटमध्ये जे भाग गेलेला आहे तो व्यवस्थित सरळ राहील. आणि हाताच्या मदतीने सर्व जो भाग आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आता त्यानंतरची पद्धत देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर बघा, व्यवस्थित आता आपण हे जे पॉकेट आहे हे पॉकेटच्या साईडनेच आपल्याला पकडून घ्यायचं, हाताने पकडायचं आहे. त्यानंतर एक फोल्ड करायचा आहे. आणि बघा, यामध्ये अजून एक छोटंसं पॉकेट तयार होतं आहे, त्या साईडमध्ये आपल्याला हा उरलेला भाग अशा पद्धतीने हातामध्ये पकडून व्यवस्थित याला ठेवून द्यायचा आहे, सेट करायचं आहे. आता असं आपण जर घडी घातली तर ही जी साडी आहे इकडे तिकडे कुठेही पडली किंवा कपाटामधून जरी आपण ज्यावेळेस या साडीची घडी खोलत नाही त्यावेळी तोपर्यंत ही साडी अशीच राहणार आहे, कारण आपण तिची अगदी फोल्डिंग जी आहे युनिक केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकाराने घडी तयार करून आपण ही फोल्ड साडी केलेली आहे, त्यामुळे याची घडी नक्कीच निघणार नाही. आणि बघा, तुम्ही यामध्ये जे पॉकेट आहे त्यामध्ये ब्लाऊज देखील ठेवू शकतात. दिसायला देखील घडी बघा किती सुंदर दिसते आणि अतिशय सोप्या पद्धतीने ही तयार केलेली आहे. नक्की ट्राय करून बघा. आपल्या काकू, मावशी, आत्या यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या देखील कपाटामध्ये जर पसारा होत असेल आणि साडीची घडी त्यांना देखील व्यवस्थित जमत नसेल, त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ खूप कामी येऊ शकतो. आणि बघा, अशा पद्धतीने तुम्ही जर साड्यांच्या घड्या घालून ठेवल्या तर कपाटामध्ये जागा देखील कमी लागेल. आणि साड्या जर खाली अचानक पडल्या किंवा आपण वेगळ्या साड्या जर काढायला गेलो तर साडीची घडी देखील उलगडणार नाही आहे, अशाच राहतील. आय होप की तुम्हाला सर्व ट्रिक्स आवडल्या असेल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला यापैकी कुठली घडी जास्त आवडली ते देखील मला कमेंट्स करावं नक्की सांगा.